बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे ठाण्यातून। ठाण्यात मेट्रो 4 ची चाचणी यशस्वी झाली आहे। मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदेंची उपस्थिती यावेळी होती। मेट्रोच्या नेटवर्कमुळे वाहतूक कोंडी कमी होईल, शिंदे असं म्हटलेलं आहे त्यांनी। मुख्यमंत्र्यांकडून एकनाथ शिंदे सरनाईकांचं अभिनंदन या मेट्रो संदर्भात करण्यात आलंय। मुंबई महानगरातील अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या ठाणे मेट्रो प्रकल्प 4 वडाळा घाटकोपर कासार वडवली आणि 4 कासार वडवली ते गायमुख प्रकल्पाची कामं ठाणे शहरात सुरू आहे। काही दिवसांपूर्वी मेट्रो ट्रेन रुळांवर आल्यानंतर आज मेट्रोची चाचणी झाली आहे। ही मेट्रो घोडबंदर येथील गायमुख ते पूर्व द्रुतगती महामार्गावरील कॅडबरी जंक्शन पर्यंत धावणार। पूर्व उपनगर, पश्चिम उपनगरे, मुंबई शहर आणि ठाणे शहर या सगळ्यांना जोडणारा हा मार्ग होणार आहे। आणि पुढे हा मेट्रोचा जो 11वा मार्ग आहे, जो वडाळ्यापासून तर CST पर्यंत जातो, त्याला देखील हा जोडला जाणार आहे। आणि त्यामुळे हा देशातला सगळ्यात लांब मार्ग होईल। 58 किलोमीटरचा हा मार्ग होईल की ज्याच्यामध्ये जवळपास 21 लाख लोक रोज हे प्रवास करू शकतील। लास्ट माइल कनेक्टिव्हिटी यामुळे मिळणार आहे आणि जी लाखो वाहनं रस्त्यावरून जातात त्याला देखील मोठा दिलासा मिळेल। त्यामुळे हा प्रकल्प जो आहे हा अतिशय आहे। 16,000 त्याची किंमत आहे। जवळपास 25 लाख लोक त्याचा प्रवास करतील आणि या मेट्रोच्यामुळे, या मेट्रो संपूर्ण नेटवर्कमुळे या ठिकाणी रस्त्यावरची मुंबई MMRची ट्रॅफिक कमी होऊन जाईल। तर ठाणे मेट्रो मार्गिका 4A वर कोणकोणते स्थानक असतील पाहूयात। गायमुख, गोवनीपाडा, कासार वडवली, विजय गार्डन, डोंगरीपाडा, टिकुजिनीवाडी, मानपाडा, कापूरबावडी, माजीवाडा आणि कॅडबरी जंक्शन अशी ही 10 स्थानकं